10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी, खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या. केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय नाव. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कॅफेमध्ये घुसून ग्राहकांना अरेरावी करणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्या पुणे पोलीस उपनिरीक्षकावर अखेर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली. डेक्कन पोलीस ठाण्याचे PSI संदीप कदम यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. घटना घडली आहे पुण्यातील शिरोळे रोडवरील प्रसिद्ध फ्लाइंग जिप्सी कॅफेमध्ये. 6 जून रोजी रात्री 1:15च्या सुमारास PSI संदीप कदम हे रात्रपाळीच्या ड्युटीवर होते. कॅफे बंद करण्याची वेळ झाली असताना कदम तिथे पोहोचले. मात्र शांततेत कारवाई करण्याऐवजी त्यांनी थेट हातातल्या काठीने काउंटरवरील कॉफीचे ग्लास आणि इतर खाद्यपदार्थ खाली पाडून तोडफोड करायला सुरुवात केली. एवढंच नाही तर कॅफेमध्ये बसलेल्या ग्राहकांना अतिशय अर्वाच्य भाषेत बोलून बाहेर हकलण्यात आलं आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यात आली. पोलिसांची ही दादागिरी कॅफेच्या CCTVत कैद झाली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. नेमके हे रक्षक आहेत की भक्षक, असा सवाल पुणेकरांनी उपस्थित करायला सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल होताच पुणे पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी PSI संदीप कदम यांना निलंबित केलं आहे. कदम यांचं हे वर्तन बेजबाबदार आणि पोलीस शिस्तीला बाधा आणणारं असल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय. या कडक कारवाईमुळे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत हा संदेश पुणे पोलिसांनी दिलाय.